आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो। आता आपण गाणे घेणार आहोत, म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 18, तू मेरा परमात्मा। तू मेरा परमात्मा, तू मेरा दान, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा दान, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। परम पिता ने दी पवित्र रोटी तू, जिंदगी हमें दे अनंत रोटी तू ही सर्वस्व है प्रभु, तू हमारे, मेरे बिना सब बिना सहारे हैं। तू मेरा परमात्मा, तू मेरा दान, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। भगवान अपना हमें बुलाता है, सब जग जन को गले लगाता है। प्रभु हर विपदा सदा मिटाता है, हमें सभी सुख वही दिलाता है। तू मेरा परमात्मा, तू मेरा दान, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा दान, गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु, प्रणाम है प्रभु, प्रणाम है प्रभु। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 43, आभार तुझे येशू। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासूनी। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी। तुझवर प्रेमी करी, तुझवर प्रेमी करी, तुझवर प्रेमी करी मनापासूनी। तुझवर प्रेमी करी, तुझवर प्रेमी करी, प्रेमी करीन मनापासूनी। तुझा गौरव करी,
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 7 यीशु का नाम सुखदाई यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है मिट्टी का पुतला ये जीवन है मिट्टी का पुतला धक्का लगे तो टूट जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है फूलों की माला ये जीवन है फूलों की माला धूप लगे तो मुड़ जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन की लकड़ी ये जीवन है चंदन की लकड़ी आग लगे तो जल जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का ये जीवन है कागज का टुकड़ा ये जीवन है कागज का टुकड़ा हवा लगे तो उड़ जाए भजन करो भाई ये जीवन 2 दिन का ये जीवन 2 दिन का यीशु का नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन 2 दिन का 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 हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा देव पुत्र माझा धारक आत्मा माझा कैवारी पिता माझा देव पुत्र माझा धारक आत्मा माझा कैवारी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा आत्म्याचा गौरव करा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार येशू नामाचा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार जय जयकार करा जय जयकार करा येशू नामाचा जय जयकार जय जयकार
हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 99 आराधना हो तेरी आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो आप दुनिया रक्षा नाम लेते हैं हम हाँ चरणों में सिर झुकाकर नमन करें आज मनाता हम तुम में मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो हाँ बुझनिया रक्षा नाम लेते हैं हम सिर झुकाकर नमन करें आज मनाता हम तुम में मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे यीशु जी हम अपने को तेरे बोझ हाथों में दे दें सारे पाप हमारा दूर कर दे दुख भार सबको उठा दे आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गए आनंद में आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो हाँ बुझनिया रक्षा नाम लेते हैं हम चरणों में सिर झुकाकर नमन करें आज मनाता हम तुम में मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे पूजा वाली बनकर हम तुम्हें लीन होना चाहते सारा जीवन मेरा समर्पित है अपना प्रियतम बना लो मुझे सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो हाँ बुझनिया रक्षा नाम लेते हैं हम सिर झुकाकर नमन करें आज मनाता हूँ तुम में मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे आराधना हो तेरी आराधना हो तेरे नाम की स्तुति हो हाँ बुझनिया रक्षा नाम लेते हैं हम हाँ चरणों में सिर झुकाकर नमन करें आज मनाता हूँ तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे आज मनाता हूँ तुम्हें मिल जाए मेरे दिल में तू हर दिन वास करे हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 93 हम सबके आंसू हम सबके आंसू मिटाने को राजा राजा आ जाता है हम सबके आंसू मिटाने को राजा राजा आ जाता है दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है हम सबके आंसू मिटाने को राजा राजा आ जाता है हम सबके आंसू मिटाने को राजा राजा आ जाता है मन पिघल के रोते समय दुख के सागर में डूबते समय मन पिघल के रोते समय दुख के
आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। दर्द भरी जिंदगी में सांत्वना बन के वो आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। हम सबके आंसू मिटाने को राजाधिराजा आ जाता है। राजाधिराजा आ जाता है। राजाधिराजा आ जाता है। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु। धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 52 सुकानु घेरे। सुकानु घेरे प्रभु तुझाती वल्लवरे माझी नावने किनारी। सुकानु घेरे प्रभु तुझाती वल्लवरे माझी नावने किनारी। सुटला वारा जीवनाच्या सागरा
हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु, 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 हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. आता आपण नाचून गाऊन प्रभूची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचं आहे. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. किती आनंद हा, किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणार पुरी जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणार पुरे जीवा. किती आनंद प्रीतीने स्वीकारिले आरोग्य या पामरा. प्रीतीने स्वीकारिले आरोग्य या पामरा. पापाच्या दारी तुनी मला आणिले मला. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा. धावत होतो वेगे नाशाकडे मिसळी. धावत होतो वेगे नाशाकडे मिसळी. बोलावूनी माझला दाविले प्रेम तरी. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा. तुझी वाणी ऐकना जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकना जवळ घेशील का. हृदय टेकावया जीवा दिला चला. हो हो किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करणारा पुरे जीवा. किती आनंद हा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती. स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती.
हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 मानवा जाऊ तारा प्रभु दयेचा सागरा मानवा जाऊ तारा प्रभु दयेचा सागरा पतित मानवा तारायाला पतित मानवा तारायाला भुवरी तू अवतरला वरी तू अवतरला तुझे मरुणी प्राण दिदला तुझे मरुणी प्राण दिदला तारी आले तू जगदाला मानवाच्या उदारा प्रभु दयेच्या सागरा मानवा जाऊ उदारा प्रभु दयेच्या सागरा प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने आम्हा तारिले रक्ताने राज मोडिले सैतानाचे राज मोडिले सैतानाचे द्वार उघडिले स्वर्गीचे मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा मानवाचा उद्धारा प्रभु दयेचा सागरा प्रभु दयेचा सागरा प्रभु दयेचा सागरा हालेलुया 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 विजयी हुआ यीशु मेरा विजयी हुआ विजयी हुआ विजयी हुआ यीशु मेरा विजय हुआ शैतान हरा हुआ मेरा यीशु विजयी हुआ शैतान हरा हुआ मेरा विजय हुआ विजयी हुआ विजयी हुआ यीशु मेरा विजयी
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण त्या प्रेमळ प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत. सर्वांनी उभंच राहायचं आहे आणि या स्तुती आराधनामध्ये संपूर्ण अंतःकरणाने भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र धन्यवाद 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 प्रभु तुला धन्यवाद. प्रभु तुझी स्तुती असो, प्रभु तुझा गौरव असो, प्रभु तुझा महिमा असो. प्रभु तुला धन्यवाद 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 धन्यवाद. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं संपूर्ण अंतःकरण त्या प्रेमळ प्रभूकडे लावा, कारण तो प्रेमळ प्रभू आपल्यामध्ये हजर आहे, आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्या प्रेमळ महान प्रभूकडे आपलं हृदय लावा. आपल्या मनातील सर्व चिंता, सर्व विचार, सर्व कल्पना बाजूला ठेवा आणि संपूर्ण अंतःकरणाने त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा, कारण त्याने आज आपल्यावर अशी महान दया केलेली आहे आणि त्याच्या चरणाशी, त्याच्या पवित्र मंदिरात आपल्याला एकत्रित केलेला आहे. तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, कारण तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो, आपल्या गरजा पूर्ण करतो, आपल्याला कशाचीही कमी होऊ देत नाही. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा, कारण तो चांगला चांगला आणि अनंत असा चांगला आहे. तो प्रेमाने भरलेला आहे, तो दयेने कृपेने भरलेला परमेश्वर आहे. तो महान आहे, तो थोर आहे, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव आहे, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे. त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. एकदा मोठ्याने टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. हृदयातून बोला, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुझी स्तुती असो, तू मला सांभाळलंस, माझ्या गरजा पूर्ण केलास, या क्षणापर्यंत तू मला जिवंत ठेवलेला आहे. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद 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 धन्यवाद. नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला, महिमा गा त्याला.
धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय पिता. मोठ्या आवाजात बोला धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्मा. धन्यवाद पवित्र धन्यवाद आत्मा. धन्यवाद धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र अति पवित्र नावाला उंचवा. पहा, त्या प्रेमळ पित्याने आपल्यासाठी या सुंदर अशा सृष्टीला निर्माण केलेलं आहे. हे सुंदर असं आकाश, आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे निर्माण केलेले आहेत. त्याने आपल्यासाठी या पृथ्वीला बनवलेलं आहे. या पृथ्वीवरती कवडी जमीन, समुद्र निर्माण केलेला आहे. जमिनीवरती झाडे झुडपे, पशु पक्षी, पशु प्राणी, डोंगर टेकड्या, नदी नाल्यांची निर्मिती केलेली आहे. समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे निर्माण केलेले आहेत, जलचर प्राणी निर्माण केलेले आहेत. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. हृदयातून, हृदयाच्या खोल गाभाऱ्यातून त्याची स्तुती करा. त्याच्या पवित्र नावाला उंचवा. त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो प्रेमळ पिता इतका प्रेमळ आहे, इतका प्रेमाने भरलेला आहे की बायबल सांगतं की त्याचं प्रेम आकाशाहून उंच आणि समुद्राहून खोल आहे. तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. म्हणूनच त्याने आपल्याला त्याच्या प्रतिरूप असं त्याच्या समानतेमध्ये निर्माण केलेलं आहे. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याने आपल्याला या पृथ्वीवरती एकटा आणि अनाथ असं सोडलेलं नाही, तर आपला सांभाळ करण्यासाठी आई वडील दिलेले आहेत, भाऊ बहीण दिलेले आहेत, नातेवाईक दिलेले आहेत, चांगले मित्र मंडळी दिलेले आहेत, शेजारी पाजारी दिलेले आहेत. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याने आपल्याला चांगली नोकरी दिलेली आहे, कामधंदा व्यवसाय दिलेला आहे, घर दिलेला आहे, कुटुंब दिलेलं आहे. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेतो. आपल्याला कधीच एकटा आणि अनाथ असं सोडत नाही. म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. तो आपल्याला खाण्यासाठी अन्न देतो. त्या अन्नाच्या प्रत्येक कणाबद्दल त्याला धन्यवाद द्या. तो आपल्याला पिण्यासाठी पावसाचं गोड पाणी देतो. त्या पावसाच्या गोड पाण्याच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्याची स्तुती करा. तो आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतो. या शुद्ध हवेबद्दल त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना. त्याची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या आणि हृदयातून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. तुझा प्रेम महान आहे, तुझी दया सनातन आहे. तुझ्या प्रेमाबद्दल तुला धन्यवाद. तुझ्या महान दयेबद्दल तुला धन्यवाद. तुझ्या महान कृपेबद्दल तुला धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. तू चांगला आहेस प्रभू, तू चांगला आहेस. नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. पापांची आम्हाला सर्वजण मोठ्या आवाजात बोला. करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो,
धन्यवाद द्या स्वर्गीय पित्या परमेश्वराला. त्याचा आभार माना, त्याची स्तुती करा. आता आपलं संपूर्ण अंतःकरण, संपूर्ण हृदय त्या प्रेमळ प्रभूकडे लावा आणि आठवण करा त्याच्या अमर्यादित अशा प्रेमाची. आपण पापामध्ये, दुःखामध्ये, संकटांमध्ये, क्लेशांमध्ये जीवन जगत होतो. आपल्याला कोणतीच आशा नव्हती, आपला कोणच सहारा नव्हता, आपला कोणच आधार नव्हता. पण त्या प्रेमळ पित्याने आपल्यावर महान अशी दया केली की त्याने आपल्याला वाचवण्यासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवलं. त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्या प्रेमळ प्रभू येशूची स्तुती करा. तो प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव असा तो आपल्यासाठी इतका नम्र आणि लीन झाला की तो स्वर्गातला सर्व आदर, सन्मान, गौरव सोडून या जगात आला. त्याने मानव रूप धारण केलं. त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा. तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याने आपल्याला आपल्या पापांची क्षमा दिलेली आहे. जे आपण जगाच्या अंधारात होतो त्या जगाच्या अंधारातून काढून त्याने आपल्याला दिव्य प्रकाशात आणलं. जे आपण श्रापित होतो त्याने आपल्याला आशीर्वादित केलं. आज तो आपला हृदयाचा राजा बनलेला आहे. तो आपला धनी आहे, तो आपला मालक आहे, तो आपला प्रभू आहे, तो आपला तारणार आहे. त्या प्रेमळ प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याचे आभार माना, त्याची स्तुती करा. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केले बलिदान. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे रक्त किती महान, पापाच्या गाजेतून सोडविते. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी पाशातून सोडविते. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी सर्वजण मोठ्या आवाजात बोला. हालेलुया, 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 हालेलुया. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंद नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. पहा तो प्रेमळ प्रभू येशू, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, तो आपल्या जीवनात आला.
त्याने आपले आजार बरे केले, त्याने आपले अश्रू पुसले, त्याने आपल्या आत्म्याचे डोळे उघडले आणि आपलं नाव स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकात लिहून टाकलेलं आहे. त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या. त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपण इथे उभे आहोत त्या प्रेमळ प्रभूच्या बलिदानामुळे. त्याने 2000 वर्षापूर्वी त्या वधस्तंभावरती, त्या क्रूसावरती बलिदान केलं. त्याला चाबकाचे फटके मारण्यात आले, त्याच्या डोक्यात काटाचा मुकुट घालण्यात आला आणि त्या वधस्तंभावरती 3 खिळ्यांवर त्याला लटकवण्यात आलं. तो प्रभू येशू ख्रिस्त, तो प्रभू येशू ख्रिस्त शुक्रवारच्या गुड फ्रायडेच्या दिवशी 2000 वर्षापूर्वी त्या क्रूसावरती आपल्या पापांसाठी मरण पावला. ज्या वेळेस तो मरण पावला त्यावेळेस तो दुष्ट सैतान नाचत होता, तो खूप आनंदी होता, पण त्याला माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच क्रूसावरती मेला, परंतु त्याच क्रूसावरती त्या दुष्ट सैतानाचं त्याने डोकं चिरडलं आणि तो विजयी झाला. त्या दुष्ट सैतानाला त्याने हरवलेला आहे, तो विजयी झाला. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मेला, त्याला कबरामध्ये ठेवण्यात आलं, परंतु तो मृत्यूच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिवंत झाला. मोठ्याने टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. त्या प्रेमळ प्रभू येशूची स्तुती करा. त्या दुष्ट सैतानाला त्याने हरवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज देखील जिवंत आहे, तो विजयी आहे. नाचून आणि गाऊन आपल्या विजयी प्रभू येशूला धन्यवाद द्या, कारण 2000 वर्षापूर्वी त्याने त्या दुष्ट सैतानाचं डोकं चिरडलेलं आहे, त्याला हरवलेला आहे, तो विजयी झालेला आहे. विजयी हुआ, विजयी हुआ, येशू मेरा विजयी हुआ, विजयी हुआ, विजयी हुआ, येशू मेरा विजयी हुआ, शैतान हरा हुआ, मेरा येशू विजयी हुआ. सर्वजण नाचून गाऊन देवाचा आभार माना. मेरा येशू विजयी हुआ, विजयी हुआ, विजयी हुआ, येशू मेरा विजयी हुआ.
आता माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पूर्णपणे शांत व्हा, कारण आपण त्या प्रेमळ प्रभूची आराधना करणार आहोत. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर या. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करून संपूर्ण आत्म्याने त्या प्रेमळ प्रभूच्या आत्म्याशी एकरूप व्हा. त्या प्रेमळ विद्याची आराधना करा. त्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करा. त्या प्रेमळ पवित्र आत्म्याची आराधना करा. आपल्या आत्म्याच्या डोळ्यांनी पहा. तो पवित्र पवित्र अति पवित्र आहे. तो अगम्य प्रकाशात वस्ती करणारा देव आहे, जो आदी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा, जो सुरुवात आणि शेवट आहे, जो सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञानी, सर्वसमर्थ, सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. त्या प्रेमळ पित्याची आराधना करा आत्म्याने आणि खरेपणाने. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु. पहा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि मेलेल्यातून उठल्यानंतर त्याने आपल्या 40 शिष्यांना 40 दिवस 40 रात्र ठिकठिकाणी दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी तो स्वर्गात चढून गेला. आणि स्वर्गात जात असताना त्याने आपल्या शिष्यांना आठवण करून दिली की मी जे तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे त्या अभिवचनाची वाट पाहत यरुशलेममध्येच राहा, यरुशलेम सोडून जाऊ नका. त्याने अगोदरच आपल्या शिष्यांना सांगितलं होतं ते अभिवचन
म्हणजे मी पित्याकडे जाईन, पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी सत्याचा आत्मा देईल. ते अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने 50व्या दिवशी पूर्ण केलं. जेव्हा माडीवरच्या खोलीत शिष्य एकत्रित होऊन प्रार्थना करत असता आकाश उघडले गेला, स्वर्ग उघडले गेला आणि आकाशातून अग्नी आला आणि त्या अग्नीतून अग्नीच्या जिबांसारख्या जिबा प्रत्येकाच्या डोक्यावरून बसल्या आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याप्रमाणे प्रभू येशूने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं, अगदी त्याचप्रमाणे आज या क्षणाला आता तो आपल्याला भरून काढणार आहे. म्हणून उघडा आपल्या अंतःकरणाचे दरवाजे, उघडा आपल्या हृदयाचे दरवाजे, आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करून मागा त्या पित्या परमेश्वराला, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, ये पवित्र आत्मा ये, तुझी दया घेऊन ये, तुझी कृपा घेऊन ये, तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये. आम्हा प्रत्येकाला सर्व सैतानी बंधनातून मुक्त कर, आमच्या हृदयात कायमचा वस्ती करून राहा. ये पवित्र आत्मा ये, आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझी गरज आहे. मागा त्या पित्या परमेश्वराला, पवित्र आत्मा. पहा तो पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणात येत आहे. स्वीकार करा पवित्र आत्म्याचा, स्वीकार करा पवित्र आत्म्याचा. पहा तो पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. स्वीकार करा पवित्र आत्म्याचा. येत आहे तो तुमच्या अंतःकरणात, येत आहे तो तुमच्या अंतःकरणात, येत आहे तो तुमच्या अंतःकरणात. मागा त्या पित्या परमेश्वराला, पवित्र आत्मा. ये पवित्र आत्मा. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी. पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी. दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी.
हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा। थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट। पान क्रमांक 103 लूकचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 6 ते 8 मी वाचतो, कान देऊन ऐका। त्याने हा दाखला सांगितला, कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते, त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही। तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्षे मी या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही, ते तोडून टाक। उगाच त्याने जागा तरी का अडवावी? तेव्हा त्याने त्याला म्हटले, महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे। हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एका माणसाचा एक द्राक्षमळा होता आणि त्या द्राक्षमळ्यामध्ये एक अंजिराचं झाड होतं आणि द्राक्षमळ्याचा मालक तिकडे येतोय आणि अंजिराच्या झाडावर पाहतोय, फळ पाहतोय आणि त्याला फळ काही सापडत नाही आहे। आणि जेव्हा फळ मिळत नाही तेव्हा तो माळ्याला बोलावून सांगतो, गेली 3 वर्षे मी या झाडाकडे पाहत आहे, परंतु मला फळ काही मिळत नाही आहे, ते झाड तू तोडून टाक। तेव्हा माळी मालकाला म्हणतो, महाराज, 1 वर्ष अजून ते राहू द्या, मी त्याच्या भोवती खणतो आणि तिकडे खत घालतो, मग त्याला फळ आलं तर बरं, पण आलं नाही तर आपण ते तोडून टाकावं। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने हा दाखला का दिला? या अगोदर काही चर्चा चालू होती येशूची लोकांबरोबर की पश्चातापाविषयी। येशूने म्हटलं, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमच्या सगळ्यांचा नाश होईल। हालेलुया हालेलुया हालेलुया। पुष्कळ वेळा आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये एवढे गुरफटून गेलेलो असतो, गुंतून गेलेलो असतो असं म्हणण्यापेक्षा मी म्हणतो गुरफटून गेलेलो असतो, की आपण या जगामध्ये का आहोत, आपण कुठून आलो, आपलं भवितव्य काय आहे, आपण जाणार कुठे आहोत, आपलं अंतिम स्थान काय आहे, जीवनाचा हेतू काय आहे, जीवन म्हणजे नक्की काय आहे, यावर विचार करायला, डोकं चालवायला आपल्याजवळ वेळ नाही आहे। तुम्ही आज इकडे आलात आणि तुमच्यापैकी काही जण इकडे दिवसभर आहेत, काही जण दुपारी आलेले आहेत, पण कसं का होईना तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पॉज घेतलेला आहे। याला इंग्रजीमध्ये पॉज म्हणतात। पॉज म्हणजे थोड्या वेळासाठी थांबणं, थोड्या वेळासाठी तुम्ही थांबलेला आहात। जे रहाट गाडगं आपण रोजचं वाहतो त्याच्यामध्ये आपण थोडा वेळ थांबलेलो आहोत। सकाळी उठायचं, प्रातर्विधी आटपायचे आणि कपडे करून कामाला जायचं, रात्री यायचं, वेळेवर पण नाही, उशिरा जेवायचं आणि झोपायचं आणि पुन्हा सकाळी उठायचं। हे एक रहाट गाडगं आहे आणि त्या रहाटाला आपण सगळे जुंपलेलो आहोत। आणि आपण या जगामध्ये का आलेलो आहोत, जीवनाचा हेतू काय आहे, जीवन कशासाठी आहे, आपल्याला जायचंय कुठे, एक दिवस
ह्यावर आपण जरासा देखील विचार करत नाही. जी माणसं स्वतःला फार बिझी समजतात, बिझी हा शब्द आता सगळ्यांना माहित आहे, आपण म्हणू शकतो मग्न किंवा कार्यमग्न, गर्क, अशी माणसं धावती असतात, पळती असतात. त्यांना विचारलं की बाबा रे तू सगळं कशासाठी करतोयस, माहित नाही. तू मेल्यावर ही सगळी संपत्ती कुणाची होणार आहे, माहित नाही. तू मेल्यावर जाणार कुठे आहेस, माहित नाही. अरे सगळंच जर माहित नाही तर एवढी धावपळ कशाला करतोस. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने या ठिकाणी हा जो दाखला दिलेला आहे तो पूर्ण मानव जातीसाठी आहे. परमेश्वर तुमच्याकडे आणि माझ्याकडे कसा पाहतोय ते येशूने सांगितलेलं आहे. जेव्हा एक माणूस त्याच्या शेतामध्ये झाड लावतो तेव्हा तो कशासाठी लावतो. तुम्ही आंब्याचं झाड लावलं आणि त्याला जर आंबे आलेच नाहीत तर तुम्ही त्या झाडाचं काय करणार, तोडून टाकणार. असा कोण माणूस आहे की जो आंबे न देणारं झाड तसंच ठेवेल. तुम्ही शेतकऱ्याला विचारा, आम्ही केळ झाडं लावतो, इकडे वसईला केळी लावतात आणि काही केळी वांज निघतात, म्हणजे त्याला लोंगर येतच नाही. मग लोक काय करतात, ती वांज केळ काढून टाकतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आपण आपल्या शेतात लावलेलं झाड जर फळ देत नसेल तर काढून टाकतो, तर येशूला काय शिकवायचं आहे ते समजून घेऊया आपण. या जगामधला प्रत्येक मनुष्य म्हणजे परमेश्वराने लावलेलं झाड आहे. या जगातला प्रत्येक मनुष्य म्हणजे परमेश्वराने लावलेलं झाड आहे. जर या झाडाने फळ दिलं नाही, पुढे काय बोलायचं तुम्हाला माहित आहे. मी पुढे काय बोलणार तुम्हाला माहित आहे, माहित आहे तुम्हाला. जर या झाडाने फळ दिलं नाही तर परमेश्वर काय करेल. बोला बोला, जोरात बोला, भीती वाटते तरी बोला, बोलायला भीती वाटते तरी बोला. काय करेल, झाड तोडून टाकेल. झाडाला आवडो की न आवडो. असं कोणतं झाड आहे की जे मालकाचा हात पकडू शकते आणि कोयता थांबवू शकते. आहे झाड असं. अहो 100 फुटी झाड, त्याचा 15 ते 20 मीटर खोड, त्याच्या प्रचंड फांद्या, काहीही करू शकत नाही माणसाने ते कापायचं ठरवलं तर. तुम्ही कधी ऐकलंय की एक माणूस झाड कापायला गेला आणि मग झाडाने त्याच्या हल्ला केला आणि दोघांची जुंपली. ऐकलंय, ऐकलंय कधी. एक मोठं झाड होतं, एक माणूस कापायला गेला, मग झाड त्याच्यावर आलं आणि दोघांची लढाई झाली. ऐकलंय कधी असं. अशी बातमी कधी आली पेपरला, नाही आली. झाड जे आहे त्याच्यावर 100% अधिकार माणसाचा आहे. तसा या सगळ्या झाडावर 100% अधिकार देवाचा आहे. झाड किती मोठं असो, केवढंही मोठं असो, झाड माणसाचा हात पकडू शकत नाही आणि कोयता थांबवू शकत नाही. त्याप्रमाणे आपण सगळी झाडं आहोत. आपल्यावर त्याचा पूर्ण अधिकार आहे. पूर्ण 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 शब्द महत्वाचा आहे की मानवी जीवनावर परमेश्वराचा संपूर्ण अधिकार आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, ज्या क्षणाला तुम्ही म्हणाल की माझ्या जीवनावर परमेश्वराचा 100% अधिकार आहे, त्या क्षणाला तुम्ही खरे श्रद्धावंत होता. आणि पुष्कळ लोकांना नेमकं हेच जमत नाही. नेमकं हेच जमत नाही. काय जमत नाही, देवाला संपूर्णपणे शरण जाणं. एक्सेप्ट गॉड टोटली टोटली अँड ॲब्सोल्युटली टोटली.
परमेश्वराला पूर्णपणे स्वीकारणं, हे परमेश्वरा तुझ्या समोर मी माती आहे, तुझ्या समोर मी काही नाहीये, तू मला निर्माण केलेलं आहे, माझे शरीर तुझ्यापासून आहे, ह्यातला एकही अवयव मी बाजारातनं विकत घेतलेला नाही आहे, मी हे पूर्णपणे कबूल करतो, संपूर्णपणे मी तुझा स्वीकार करतो, तुला मी संपूर्णपणे शरण येतो. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी जे आतापर्यंत बोललो ती सगळी पार्श्वभूमी होती, प्रस्तावना होती, सिनेमातला इंडियन भाग होता. आता माझं प्रवचन खरं सुरू झालेलं आहे आणि ते असं आहे, कान देऊ नये का, तुम्हाला आणि मला मेल्यानंतर स्वर्गात घ्यायचं की नाही घ्यायचं हे पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. असा एक तरी माणूस आजपर्यंत पाहिला की तो मेला होता, 2 तासांनी उठला आणि सांगितलं मी स्वर्गात जाऊन आलो, कसं वाटतं, पुन्हा मी चाललो. हा 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 असा भेटला एक तरी माणूस तुम्हाला? जगाच्या इतिहासामध्ये येशू खेरीज करून कोणीही मेल्यातनं उठलेलं नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मेल्यानंतर तुमचं आणि माझं सगळं संपतं, म्हणजे आपला आपल्यावर काहीच ताबा राहत नाही. आणि हे आपल्याला समजावं म्हणून पक्षघाताचा आजार येतो. पक्षघाताचा आजार अतिशय सुंदर आजार आहे, की त्याच्यात पुष्कळ शिकायला मिळतं. पक्षघाताचा झटका आला, हात वर जात नाही, पाय सुद्धा हलत नाही. आपण कोण आहोत हे पक्षघाताच्या माणसाला विचारा. एक वेळ कॅन्सरवाल्याचा गर्व उतरत नाही, HIV वाल्याचा अहंकार जात नाही, पण पक्षघाती माणसाला बरोबर कळतं जीवन काय आहे. हालेलुया, हालेलुया. उजवा हात आणि उजवा पाय जर झटका बसला, जेवू शकणार नाही उजव्या हाताने, लिहू शकणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मेल्यानंतर आपल्याला कुठे पाठवायचं हे पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. आणि त्याच देवाने हा दाखला दिलेला आहे की जर झाडाने फळ दिलं नाही तर झाड जसं कापलं जातं त्याप्रमाणे मानव जातीचं होणार आहे. पुष्कळ माणसं नष्ट होणार आहेत. नष्ट म्हणजे काय? नष्ट नष्ट म्हणजे काय? कायमचे गेले. कायमचे गेले म्हणजे काय? पुन्हा येणार नाही येणार. कोण आणणार? जर देव आणणार नाही तर कोण आणणार? कधी विचार केला याच्यावर? कधी माणूस विचार करतो? घाम गाळून कष्ट उपसून रात्रीचा दिवस करून पुष्कळ माणसं आज या जगामध्ये माया गोळा करत आहेत. कधी कधी वर्तमानपत्र देतं कोटींच्या कोटी उड्डाण गोळा करत पैसा, 10 कोटी 20 कोटी 100 कोटी 200 कोटी. आज कुठे नेणार हा सगळा पैसा? डोळे मिटल्यावर नाही हात हलणार, नाही पाय हलणार, नाही डोळे हलणार, सगळं बंद. जर पश्चाताप केला नाही तर तुम्हा सगळ्यांचा नाश होईल. शब्द माझे नाही आहेत, शब्द येशूचे आहेत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाला माणसाकडनं काय पाहिजे ते नीट समजून घ्या, उमजून घ्या, जाणून घ्या. ते तुम्हाला कळो. तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं देवाला काय पाहिजे? काय पाहिजे? आपण आपला पाप मार्ग बदलायला पाहिजे. आपण आपला कुमार्ग बदलायला पाहिजे. आपण आपली वाकडी चाल बदलायला पाहिजे. आपण आपलं तिरकं वर्तन बदलायला पाहिजे. आणि आपण परमेश्वराच्या चरणाशी यायला पाहिजे आणि सरळ चालायला पाहिजे. सरळ चालायला पाहिजे. देवाला आवडेल असं जीवन जगायला पाहिजे. आपल्याकडे पाहिल्यावर देवाला आनंद वाटला पाहिजे. तुम्ही लावलेलं झाड जेव्हा फळ देतं तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही तुमच्या घराच्या शेजारी जर एक झाड लावलं, लिंबूचं झाड लावलं आणि ते लिंबूचं झाड जर फळाने भरून गेलं, ती लिंबू बघून तुम्हाला कसं वाटतं? बरं वाटतं ना?
त्याप्रमाणे आपल्या जीवनाकडे पाहिल्यावर देवाला बरं वाटलं पाहिजे. एक माणूस येतो, एवढा मोठा सुरा घेतो, एका माणसाला पकडतो, गळ्यावर सुरा मारतो, त्या माणसाला ठार करतो, त्या माणसाला ठार करतो. हे सगळं दृश्य देव स्वर्गातनं पाहतो. तेव्हा देवाला त्या मारणाऱ्याबद्दल काय वाटतं? काय वाटतं? देव म्हणतो हे झाड मला तोडून टाकायला लागेल. हा माणूस पुन्हा कुठेही दिसणार नाही. नीट कान देऊ नये का मला काय म्हणायचं आहे. देव जेव्हा एखाद्या माणसाला नष्ट करतो तेव्हा तो नष्ट करतो म्हणजे तो कायमचा नष्ट होतो. त्याला पुन्हा जीवनात कोण आणणार? त्याला जिवंत कोण करणार? जर देवाने नष्ट केलं तर माणसाला जीवन कसं मिळणार? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जी माणसं मेलेली आहेत त्यांच्यातील जे स्वर्गात जाणार आहेत ते आपल्या नजरेस पडतील, कारण आपण सगळे स्वर्गात जाणार आहोत. हालेलुया, हालेलुया. पण तुमचे नातेवाईक आणि माझे नातेवाईक जर स्वर्गात आपल्याला भेटले नाही तर संपले म्हणून समजा. कधीच भेटगाठ नाही. मग जो तुम्हाला आणि मला स्वर्गात भेटणार नाही तो नष्ट झालेला आहे म्हणून समजा. आणि नष्ट जर झालेला आहे तर त्याला जीवन कोण देणार? पुन्हा कोणीही देऊ शकत नाही. ज्याला देव जीवन देत नाही त्याला जीवन कोणीही देऊ शकत नाही. कधीही शांतपणे ह्या विषयावर आम्ही विचार करत नाही. आम्ही हजार गोष्टींचा विचार करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगात जी माणसं देवाच्या विरुद्ध वागतात त्यांना कायमचं देवाला अंतरावं लागेल. ते देवाला कायमचे अंतरतील, देवापासून कायमचे विभक्त होतील, देवाचा त्यांचा कायमचा दुरावा होईल, देवाशी त्यांना कायमची फारकत घ्यावी लागेल, देव त्यांच्या नजरेस पडणार नाही. असं वागा की देवाने तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे. एक माणूस, हे उदाहरण मी नेहमी देतो, एक माणूस आपल्या 10 वर्षाच्या मुलाला घेऊन चाललेला आहे. त्याच्या बाजूने एक मोटरसायकलवाला जातो. मोटरसायकलवाल्याची टोपी जी आहे ती खाली पडते, ती कॅप खाली पडते. तो मोटरसायकलवाला गाडी उभी करतो आणि कॅप घ्यायला येतो. त्याच्या अगोदर हा माणूस मुलाला सांगतो, बाळा जर थांबा, आणि धावत जातो. ती कॅप उचलतो आणि त्याच्या हातात देतो. हे सगळं दृश्य 10 वर्षाचा मुलगा पाहतो. मी तुम्हाला सांगतो, युनिव्हर्सिटीची कोणतीही डिग्री त्या मुलाला जे शिकवणार नाही ते त्या 10 वर्षाच्या मुलाला बाबाने शिकवलेलं आहे. काय केलं बाबाने? ती या माणसाची टोपी पडलेली आहे. हा बाबा मुलाला म्हणतो, जरा थांबा बाळा. धावत जातो, टोपी उचलतो, त्याला देतो. मुलगा हे सगळं डोळ्याने बघतो आणि तो मुलगा मोठा झाल्यावर सगळ्यांना मदत करत सुटतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना असं वाटतं की मी कसाही वागू शकतो, मला कोणी पाहत नाही किंवा मला विचारणारा कोण आहे. लक्षात ठेवा, एक कॅमेरा 24 तास चालू आहे. तो कॅमेरा पूर्ण जगभर चालू आहे. या जगातली प्रत्येक घटना मोठी छोटी कशी असो ती देवाचा कॅमेरा टिपत असते. आणि कोणीही, खरोखर कोणीही देवाच्या नजरेतनं सुटू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. मला कोणी विचारलं, ब्रदर पाप म्हणजे काय? मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो, एकदम सुंदर उदाहरण. हे उदाहरण आयुष्यभर लक्षात ठेवा. पाप म्हणजे काय? एकदम सोपं उदाहरण, सगळ्यांना समजणार. एक धिप्पाड माणूस गाडीमध्ये उभा आहे असा, आणि त्याच्या बाजूला एक तरुण मुलगा आहे 15-20 वर्षाचा. आणि त्या तरुण मुलाचं अंग यायला लागलं या माणसाला, तेव्हा हा माणूस जोरात त्याच्या थोबाडीत मारतो. तो मुलगा गाडीत खाली पडतो आणि रडायला लागतो. तो माणूस धिप्पाड असतो, तो मुलगा काही करू शकत नाही. हा मुलगा घरी जातो, आईला सांगतो, आई मला एका माणसाने जोरात थोबाडीवर मारलं. त्याची आई रडते पण आई काही करू शकत नाही.
हा धिप्पाड माणूस घरी जातो आणि घरच्यांना सांगतो, आज एकाला असा फटकावला ना, आज एकाला असा फटकावला ना. या घटनेला 15 दिवस निघून जातात. 15 दिवसानंतर त्याची मुलगी त्याला घरामध्ये येते, पप्पा पप्पा. हा माणूस मुलीकडे बघतो, मुलीला सांगतो, मीना मीना इकडे ग, मीना तुझ्या उजव्या गालावर मला काहीतरी मला सफेद सफेद दिसतं, जा आणि आरशात बघ. ती जाऊन आरशात बघते, पप्पा माझ्या गालावर पांढरा डाग आलेला आहे. पप्पा म्हणतात, कपडे कर, लगेच डॉक्टरकडे चाल, पैसे भरपूर आहेत. हा माणूस आपल्या मुलीला घेऊन डॉक्टरकडे जातो. डॉक्टर मुलीला बघतात, डॉक्टर म्हणतात मी औषध देतो. औषधं घेतली, 15 दिवस, 1 महिना, डाग पूर्णपणे मोठा झाला, पूर्ण गाल पांढरा. एक गाल फक्त, दुसरा गाल तसाच आहे. आणि मग हा माणूस हवालदिल होतो. हवालदिल फार सुंदर शब्द आहे. कसा होतो? हवालदिल. काय करायचं कळत नाही. हिंदीमध्ये ते लोक परेशान म्हणतात, आपण मराठीमध्ये हैराण म्हणतो. हैराण होतो. अजून एका डॉक्टरकडे. डॉक्टर म्हणतात, आम्ही आमचे प्रयत्न करतो, यश येणं आमच्या हातात नाही. अजून 2-3 महिन्याने काही फरक पडत नाही, डाग तसाच राहतो. आणि मग कुणीतरी जर सांगतं, वसईला भुईगावला एक आशीर्वाद प्रार्थना केंद्र आहे, तिकडे लोक बरे होतात. आणि हा माणूस इकडे येतो, असा धिप्पाड ना, बघतो तर इकडे सगळी बावळट माणसं आहेत. हे सगळी बावळट माणसं बसले, गरीब माणसं बसलेली आहेत, माझ्यासारखा कोणी नाही आहे. पण करणार काय, गरज लागली ना. प्रार्थनेच्या वेळेला इकडनं मी सांगितलं, तुमच्या हातून जे पाप घडलेलं आहे त्याचं देवाकडे क्षमा मागा. आणि हा माणूस म्हणतो, हा बाबा 3 महिन्यापूर्वी गाडीमध्ये एका तरुणाला मी मारलं होतं, त्याच्या थोबाडीत मारली होती, हा टीप पेटली. देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर म्हणतो, धाडकणा पडतो, उठतो, संध्याकाळी जातो घरी. आणि मुलं, मीना जर इकडे ग, मीना तुझ्या चेहऱ्याचा डाग मला कमी झालेला दिसतो. त्या दिवसापासून तो डाग कमी कमी होत जातो आणि 15 दिवसामध्ये डाग पूर्णपणे नष्ट होतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा त्याने त्या तरुणाच्या थोबाडीत मारली तेव्हा त्याला वाटलं, नंबर 1, माझं कोण काय करणार, माझं कोण काय करणार. हा मुलगा तर माझ्या समोर पिल्लू आहे, एक मारली तर खाली पडला, हा माझं काय करणार, गाडीमध्ये माझं कोण काय करणार. पण ज्याने त्या मुलाला निर्माण केलेलं आहे आणि ज्याने तुला निर्माण केलेलं आहे, तो तुमचा खरा बाप वरती जिवंत आहे. आणि त्याला थोबाडीत मारायची गरज नाही आहे. देव खाली उतरून आपल्या थोबाडीत नाही मारणार. अरे थोबाडीत मारण्यापेक्षा गाल सफेद झाला, हे काय शिक्षा आहे, काय शिक्षा आहे. कोणता पुरुष आपल्या मुलीला असं पाहेल, कोणती आई आपल्या मुलीला अशा स्थितीत पाहू शकते की एक गाल पांढरा झालेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे झाड फळ देत नाही ते झाड मालक कापून टाकतो. त्याप्रमाणे आपण सगळी देवाने लावलेली झाडं आहोत. आपण जर देवाला फळ दिलं नाही, म्हणजेच देवाला आवडेल असं जीवन जगलो नाही, तर देव मेल्यानंतर आपल्याला कायमचं नष्ट करेल. आणि जेवढे लोक माझे प्रवचन इकडे ऐकत आहेत आणि टीव्हीवर ते प्रवचन आल्यानंतर जेवढे लोक टीव्हीवर ते प्रवचन ऐकत आहेत, त्यातला एकही माणूस कायमचा नष्ट होऊ नये म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपला मार्ग बदलावा ही देवाची इच्छा आहे. आपण पश्चाताप करावा ही देवाची इच्छा आहे. आपल्या जीवनातलं पाप आपण काढून टाकावं ही देवाची इच्छा आहे.
आपण मागे फिरावं ही देवाची इच्छा आहे. आणि कुठेतरी आपण भानावर यावं, शुद्धीवर यावं ही देवाची इच्छा आहे. जो माणूस पाप करतो तो भानावर नाही आहे. जो मनुष्य पापबंधनात अडकलेला आहे तो माणूस शुद्धीवर नाही आहे. देवाची इच्छा आहे की आपण शुद्धीवर यावं आणि आपण देवाकडे वळावं, मागे फिरावं, परमेश्वराच्या चरणी रमावं, परमेश्वराकडे प्रार्थना करावी, परमेश्वराची आराधना करावी, प्रार्थनेचा मार्ग अवलंबावा, सैतानाचा हिंसेचा मार्ग सोडून द्यावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर ह्या झाडाने फळ दिलं तर होय, आणि नाही फळ दिलं तर ते झाड कापण्यात येईल, तोडण्यात येईल. हे वचन या जगातल्या प्रत्येक माणसासाठी लागू आहे. भले तो अमेरिकेला जन्मलेला असो की जपानला जन्मलेला असो, रशियाला जन्मलेला असो की चीनला जन्मलेला असो, जगात जिकडे जिकडे माणूस आहे त्याला हे वचन लागू आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना भानावर यायची गरज आहे. आपण जर भानावर आलो नाही तर आपला कायमचा नाश होईल. आजार म्हणजे चिमटे आहेत, चिमटे. आपण भानावर यावं म्हणून देव चिमटे घेतो, आणि ते चिमटे देव स्वतः घेत नाही, सैतानाला परवानगी देतो. हालेलुया, हालेलुया. डायबिटीज आला, मार्ग बदला. ऑफिसमध्ये चोरी करता, चोरी करणं बंद करा. लाच घेता, लाच घेणं बंद करा. ब्लड प्रेशर आला, लोकांना मारायचं सोडून द्या. बरोबर, लोकांना प्रेशर देता म्हणून तुमच्यावर प्रेशर येतो. हालेलुया, हालेलुया. आपण आपले पाप मार्ग सोडले पाहिजेत. हे आजार जे आहेत ते चिमटे आहेत, चिमटे. चिमटे अशासाठी घेतले जातात की आपण बदलावं, आपल्यात परिवर्तन व्हावं आणि आपण देवमार्गाला यावं. पाप मार्ग सोडून देवमार्ग पत्करावा म्हणून परमेश्वर आपल्याला चिमटे घेत असतो. आजारानंतर आपले डोळे उघडले पाहिजेत, आपल्याला देवाचा खरा अनुभव आला पाहिजे, परमेश्वराची प्रचिती आली पाहिजे, आणि आपण अंधार सोडून प्रकाशाकडे आलो पाहिजे. प्रभू येशू म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो म्हणजे माझ्या मागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. आपण अंधारातनं प्रकाशात यावं म्हणून येशू आपल्याला बोलावत आहे, हाक देत आहे, साथ घालत आहे. आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. वी मस्ट रिस्पॉन्ड टू हिज कॉल. आपण त्याच्या सादाला प्रतिसाद दिला पाहिजे, अशासाठी की आपलं जीवन पूर्णपणे बदलावं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे लोक देवाला शरण येत नाहीत ते लोक गर्वाने फुगलेले आहेत. जे लोक देवाला शरण येत नाहीत ते लोक गर्वाने फुगलेले आहेत. त्यांना सत्य ठाऊक नाही आहे, परंतु जेव्हा ते मरतील तेव्हा त्यांच्या गर्वाचा फुगा फुटेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. टायटॅनिक नावाची मोठी बोट जेव्हा तयार झाली तेव्हा टायटॅनिक बनवणाऱ्याला विचारण्यात आलं, तुला या बोटीविषयी काय वाटतं? तेव्हा टायटॅनिक बनवणारा म्हणाला, स्वर्गातला देव जरी खाली आला तर या बोटीला काही होणार नाही. बोट निघाली आणि बोट एका धक्क्याने पूर्णपणे खलास झाली. जगाचा इतिहास सांगतोय. बोटीच्या उत्पादकाने सांगितलं होतं की स्वर्गातला देव जरी खाली आला तरी बोटीचं काही होणार नाही आहे. पहिल्याच फेरीत बोट खलास झाली. एक नास्तिक लोकांची सभा चालू होती. तिकडे एक माणूस आला आणि म्हणाला की मी तुम्हाला सांगतो जगात देव नाही आहे, आणि जर तो असेल तर त्याने माझा प्राण आत्ता घ्यावा, पण मला खात्री वाटते तो घेणार नाही माझा प्राण. त्याच क्षणाला तो माणूस मेला. देवाने जरा सुद्धा दया दाखवली नाही. तो बोलला होता मला खात्री वाटते तो माझा जीव घेणार नाही, पण तरी सुद्धा देवाने जीव घेतला. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, परमेश्वराला पाठ फिरवणं म्हणजे दगडाशी टक्कर घेणं, सूर्यावर थुंकणं. सूर्यावर थुंकायचा प्रयत्न करू नका. देवाला शरण या, परमेश्वराला शरण या. पाप मार्ग बदला, परमेश्वराच्या चरणाशी लागा, प्रार्थना करा, आराधना करा, उपासना करा, परमेश्वराकडे याचना करा, परमेश्वराचे वचन वाचा आणि परमेश्वरामध्ये रमून जा. तरच मेल्यानंतर आपल्याला तो स्वर्गात घेईल. हालेलुया.
त्याने नाही घेतलं तर आपल्याला तो कायमचा नष्ट करेल. आणि असं आपल्याला नष्ट व्हायचं नाही आहे, मला व्हायचं नाही, तुम्ही होऊ नयेत अशी माझी प्रार्थना आहे. हालेलुया, हालेलुया. ताई तुमचं नाव सांगा. माझा अर्चना अनिल बोरले, मी नालासोपाऱ्याला राहते आणि मी 2023मध्ये घरकाम करत होती. तिथे मी साफसफाई करत होते. तिथे एक शिडीवरून मी पडली, 4 शिडीच्या वरून. माझा पाय म्हणजे पाय असं फ्रॅक्चर झाला. तो असं मी पडल्याबरोबर माझ्या पायाला लागलं आणि मी तिथेच म्हणजे मला उठवण आहे. शेठ लोक झोपली होती. मी भरपूर टाईम म्हणजे असं विलाज केला पण नाही. मग नंतर ती लोक आली, मी रडायला लागली, काय मावशी झाला म्हणून त्यांनी बघितलं. तर मला तिथे औषध वगैरे लावले, बर्फ लावले, तरी पण ते चांगला झाला नाही. म्हणजे मग मला उचलायला गेली, मी उठत नव्हती आणि नंतर मग उठवली त्यांनी मला. त्यांनी ते समजले की हिच्या पायाला जास्त लागला आहे. तसेच त्यांनी पकडून मला गाडीमध्ये टाकून त्यांनी कुपर हॉस्पिटलमध्ये आणली. कुपर हॉस्पिटलमध्ये म्हणजे सर्व एक्सरा काढला. तिथे पायाची ते शीर तुटलेली दाखवली, म्हणजे पूर्ण ते तसं झालं. आणि मग ते लोकांनी एक्सरे वगैरे काढलं, माझा सोनोग्राफी केली, सगळं काय केलं. आणि ते बोलायला लागले आता हे ऑपरेशन करायला लागेल, प्लेट टाकावं लागेल. तेव्हा मग माझी मुलगी नव्हती, मी घरकामाला ना, मग माझ्या मुलगीला बोलवली, माझ्या बहिणीच्या मिस्टरांना बोलवली. ही कधीची गोष्ट? 2023मध्ये कोणत्या महिन्यात? मार्चच्या 19 तारखेला गेल्या वर्षी. आणि नंतर मग मला ऑपरेशन झाला, माझा सक्सेसफुल ऑपरेशन झाला 2 दिवसांनी. त्याच्यानंतर माझा डॉक्टर पण बोलले तुझा ऑपरेशन म्हणजे सक्सेसफुल झाला. मला भावानी म्हणजे मिस्टर याचे पहिले प्रार्थनाला मला त्याने कागद दिला होता, आपले 3 वचन असतं त्यांचा, मी वाचायची बेडवरती. पण मला एवढा अनुभव नव्हता असं मी की प्रभूंमध्ये काय बोलू, कसं बोलू, काय मला अनुभव नव्हता. मी प्रार्थना तिथे करायची, ते वचन बोलून देवा देवा करायची. म्हणजे कधी तुम्ही प्रार्थनेत आली नव्हती, फक्त त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं त्यावरूनच तुम्ही ते प्रार्थनेला 2 वेळा आली होती, पण मला प्रभूंमध्ये म्हणजे अनुभवच भेटला नाही. असं तुम्ही आल्या होत्या पण तुम्हाला जास्त काय अनुभव नव्हता? नाही. आणि मी 3रे प्रार्थनेला नव्हती येणार, 4थ्या प्रार्थनेला येणार होती. ते 3रे प्रार्थनेलाच मी संध्याकाळी 6 पावणे 6ला पडली. आणि मला काय एवढा अनुभवच आला ना, मी प्रभूंमध्ये काय बोलू, कसं बोलू, माफी काय मागू, क्षमा काय मागू, काय कळलंच नव्हतं. माझ्या मिस्टरांनी पण मला सांगितलं नव्हतं, माझ्या भावाने मला चालायला वगैरे जमायचं का ऑपरेशन केल्यानंतर? नाही. मी 3-4 महिना 3 महिन्यात पुरी बेडवर होती, बाथरूम सर्व माझा जाग्यावरतीच होता. माझी वहिनी, माझी मुलगी, तिने सर्व माझा केला. आणि मला चालायचं वगैरे कसं म्हणजे अजिबात नाही की थोडंफार तुम्ही चालत होतं? नाही, बिलकुलच नाही. माझा पूर्ण हातुरणावरच सर्वे. कुठे रॉड बसवला होता दाखवा तुम्ही या भागाला. आता मी प्लेट बसवलेला आहे. हा प्लेट आहे आतमध्ये, पण आता मी चालते माझी. नंतर मग झाले भाव माझा इथे प्रार्थना करायचा, गणेश म्हणून नाव आहे त्यांचा, घागरू. ते माझ्यासाठी रोज फोन करायचे, मला घाबरू नको, तुला येशू बरे करतील. त्या विश्वासाने मी रोज प्रार्थना ती करत गेली. आणि माझी ती लास्टला अमित करण त्यांच्यांना माहिती भेटली माझी. मग ते मी पडलेली माहिती नव्हती, जवळची माझी बहीण आहे ती. आणि नंतर मग तिला माहिती पडलं, ती मला बघायला दोघं पण संध्याकाळची आली. त्याने मला सर्व सांगितलं, तू चल आम्ही तुला घेऊन जा. तोपर्यंत तुम्ही अंथरुणावरच होते? अंथरुणावर होती. त्यांना मी माहिती ना, मी चालत नव्हती अजिबात. म्हणजे मी ओकर घ्यायची, अशी ओकरवर थोडी चालायची. आणि नंतर मग ते बोलायला मी तुला घेऊन जाते. ते बहिणीने मला माझ्या मुलगीच्या मिस्टरांची गाडी आहे, ती गाडी टाकून मला इथपर्यंत घेऊन आले आपल्या गेटवरती. कोणत्या महिन्यामध्ये आठवते का? एप्रिल आपल्या ज्या जुलैच्या तारीख मी विसरले, पण जुलैमध्ये पाऊस होता, खूप पाऊस होता. तरी पण त्या पावसातून मला आणली इथे. आणि ती ओकर मी तिथेच गाडीतच टाकून दिली. ती माझी बहीण बोलते ओकर घे. मी म्हटलं नाही, मी चालत येईन देवाच्याच तिथे, मी घरी मी चालत येईन. म्हणजे तुमचा विश्वास होता की मी प्रार्थनेत जाते तर मी येताना चालतच येईन? मी तिथं ओकर गाडीचाच फेकून दिली. म्हटलं मला ओकर नको. ओकर वापरलंच नाही तुम्ही? मी इथपर्यंत आणलीच नाही ओकर, मी चालत आणली माझ्या बहिणीने पकडून.
पण इथपर्यंत आणली चालत. आणि मला 2 महिना 1.5 महिना माझ्या बहिणी परत त्यांची नणंद आहे, मला दोघी बहिणींनी 2 महिन्याला हे केला. मला इथे आणत राहिली, मी विश्वासाने येत राहिली. प्रभूंच्या भवनमध्ये मी प्रार्थना करत राहिली रात दिवस, अगदी सतत 24 तास प्रार्थना. मला एक तर डायबिटीस पण खूप होती, एक तर माझा पायाचा प्रॉब्लेम. मी सगळ्या मुश्किलमध्ये दर्दमध्ये वेदनेमध्ये होता, देवाला हात मारत होता. देव तुम्ही असं रडून देवाकडे प्रार्थना करत राहिला की तुम्हाला व्यवस्थित चालायला यायला पाहिजे. प्रार्थनेत येत राहिला नाही, मग काय झालं? तिथनं माझी डायबिटीस गेली, मी त्याच्यात चांगली झाली, मी चांगली चालायला लागली. कपडं वगैरे धुवाय, सर्व जेवण वगैरे सगळं काय स्वतः करायला लागले. सगळं मी करते आता, मी काय न करत सर्व करते. अरे तिथून मग मी हळू चालत आता मी रोज प्रार्थनेला येते. शनिवारची येते, शुक्रवारची कधी वाटला ते येते, रविवार तर कधी मी सोडतच नाही. मी जशी तुम्ही 4 महिने अंथरुणावर होत्या, वॉकर घेऊन तुम्ही चालत होते हळूहळू. येतानाच तुम्ही असं विश्वास ठेवला की मी इथे प्रार्थनेला जाईन तेव्हा मी बरी होईन, येताना मी चालत येईन. जाताना तुम्ही स्वतः चालत गेल्या. चालत मी गेली आणि वॉकरची गरज नाही तेव्हापासून तुम्ही वॉकर वापरले की कसं? आणि घरात पण मी वॉकर नाही वाचले. मी देवाला हात देऊन माझ्या मिस्टरांनी पोटून येला होता. मी देवाला एकसारखी वचन बोलून देवाशी पाया पडून मी अशी पकडत दिवालाला जायची. आणि मग वाईच फक्त मला जेवण करायला तिथे जायला उभी राहा, मी ओकर ठेवायची आणि त्या ओट्याला पकडून अशी मी सर्व उभा राहून जेवण करायची. आणि मला हेल्प करायला कोण नसायची, मुलगी कामावर जायची, सर्व कामावर जायची. मी एकटीच घरात रडत देवाशी प्रार्थना करत मला डायबिटीसनं प्रभूने मुक्त केली. प्रभूने एवढी तुमच्यावर महान अशी कृपा केली की आता तुम्ही स्वतः चालता, वॉकरची गरज लागत नाही, घरातली सगळं कामं तुम्ही करते. मी आता तुम्ही चालून दाखवा. जावा तिथपर्यंत जावा. चार महिने ही बहीण अंथरुणावर होती, अशी चालू शकत नव्हती. येतानाच त्यांनी असा विश्वास ठेवला की मी इथे प्रार्थना घरामध्ये येईन आणि जाताना चालत जाईन. प्रभूने अशी कृपा यांच्यावर केली की आता त्या स्वतः चालतायत आणि घरातली सगळी कामं करतायत. ताई उभे राहते. प्रभूने तुमचं पाय पूर्णपणे बरं केलेलं आहे. बरं केलंय मला ते. आणि पुढची काय साक्ष आहे? तर पुढची एक साक्षी आहेत, माझं केस पण डायबिटीसच्या टायमाला मी गवाही दिली नाही, त्या टायमाला विसरली. म्हणजे जेव्हा तुम्ही डायबिटीसची साक्ष दिली होती की तुमचं डायबिटीस नॉर्मल झालाय, तेव्हा केस पण तुमचे गळत होते. केस खूप जायचे, एवढे केस जायचे, गोळ्या खायची खूप की काय म्हणाय माहिती नाही. मी सर्व मला तर माझा बहिणीचा नवरा मला हिला काही रोग झाला आहे की काय, म्हणजे जास्त केस गळत होते. खूप एवढे केस जायचं. मी पण घाबरली, मला काही झालं आहे की काय असं केस जायतात. तर नंतर मी मग घाबरली, मला काय आता काय करू, देवाची प्रार्थना की देवा माझे केस गलवाचे थांबू दे, मी साक्षी दे. पण मी साक्षी त्या टायमाला विसरली द्यायला. मी इथं यायला धीर करी पण मला धीर नाही हो यायला उठून. आणि बहिणीने साक्षी दिली, 2-3 बहिणीने साक्षी दिली. तेव्हा मग मी देवाला रडून प्रार्थना केली, देवा मी साक्षी देईन तुझी, माझे केस राहू दे थांबायचं गलायचे. तिथून माझे केस थांबले. आणि परवा मी इथे आली तेव्हा मला खूप ताप भरला. म्हणजे येतानाच तुम्हाला ताप आलेला होता? मी इथे आली आणि जेव्हा तुम्हाला ताप होता तेव्हा तुम्ही काय केले? तेव्हा मी काल रात्री इथून मी उपास प्रार्थनेची गेली आणि संध्याकाळी भाकरी वाजता मला एकदम चक्कर जशी वाटली. मी माझ्या मुलगीला बोलते, बाय तू इथे कर आवर, मी जाते. आणि तोपर्यंत लाईव्ह प्रार्थना लागली. लाईव्ह प्रार्थनामध्ये तरी पण मी झोपली नाही, मी लाईव्ह प्रार्थनेमध्ये बसून डोळे ढाकून प्रार्थना केली. आणि सिस्टरांनी वचन म्हणजे हात देस प्रार्थना केली. हां, तेव्हा मी हात घेतला, तेव्हा जरा मला बरं वाटलं. त्याच्यानंतर मी जेवली आणि मला परत दिसून तसंच झालं. मग मी भीतीला क्रूस होता छोटा आपला, मी देवाशी रडून प्रार्थना केली, देवा तू आज जसा कबरीत आहेस तसा मी पण तुझ्या कबरीतच आहे अशी मी समजून. मला आज तू जसा उठशील उद्याला तसं मी तुला म्हणा उठव आणि तुझ्या भवनमध्ये मला याच आहे. शुक्रवारी तुम्ही अशी प्रार्थना केली? रात्री, आज कालच्या रात्री मला खूप झाला, एकदम मी हालपील झाली. मी भवनमध्ये यासाठी तुझ्या अनंतकाळ जीवनात येण्यासाठी, तुझ्या वचनमध्ये बनी राहण्यासाठी, तुझी श्रुती गीत करण्यासाठी मला तू शक्ती दे, मला जिवंत दे, जीवदान दे. आणि मला सर्व गोष्टीत प्रभूजीने हे दिला.
तर मी मनापासून त्यांचे आभार मानते. आता ताप नाहीये, महिमा करते. मला आता पूर्ण बरी आहे तुम्ही. पूर्ण मी प्रभूने यांच्या जीवनामध्ये महान अशी कृपा केलेली आहे, यांना बरं केलेलं आहे. तर आणि मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव आशा विजय जाधव. मी विरारवरून आली आहे. काय त्रास होता तुम्हाला? मला 2014मध्ये दोन्ही कानातून खूप पाणी यायचं. म्हणजे मी एवढा कापूस सतत स्वतःजवळ ठेवायची, एवढं पाणी येत राहायचं. मग मी 2016पासून प्रार्थनेमध्ये यायला लागली. तेव्हापासून माझा त्रास कधी गेला मला कळलंच नाही. म्हणजे मी त्यासाठी कधी प्रार्थना नाही केली होती, पण तो त्रास माझा पूर्णपणे बंद झाला. तेव्हापासून त्रास झाला नाही. पण जेव्हा गुड फ्रायडेच्या दिवशी साक्ष दिलं ना कानाच्या, तेव्हा मला आठवलं की मी काहीतरी म्हणजे कानाची साक्ष द्यायला विसरली, म्हणून मी आज ती साक्ष द्यायला आली आहे. म्हणजे तुम्हाला 2014ला हे त्रास सुरू, दोन्ही कानात त्रास होता? हां, दोन्ही कानातून सतत पाणी येत राहायचं. दुखायचं की फक्त पाणी यायचं? पाणी येत राहायचं. त्यामुळे तुम्ही कापूस टाकून ठेवायचे? हां, कापूस टाकून ठेवायचे. पण असं झालं की तुम्ही त्यासाठी कधी प्रार्थना केली नाही, फक्त प्रार्थनेत येत राहिले आणि ते त्रास कधी निघून गेला ते तुम्हालाही कळलं नाही? नाही कळलं. प्रभूने तुम्हाला त्यातून मुक्त केला. हो हो. आणि दुसरी काही समस्या होती? आणि दुसरी 9 वर्ष झाले मला अशुद्ध शक्तीचा त्रास होता. म्हणजे अशुद्ध आत्मा दिसायचा घरामध्ये. मी जेव्हा झोपायची ना, तर असं चादर खेचायचा, कधीतरी माझं तोंड दाबायचा. आईच्या बाजूला झोपले असेल तर आईपासून खूप असा लांब ढकलून द्यायचा. तर मी जेव्हा 25 डिसेंबरला आली नाही ते येशूचा क्रूस घेऊन गेली आणि घरी जाऊन मी विश्वासाने प्रार्थना केली आणि तेव्हापासून मला तो त्रास पुन्हा कधी झाला नाही. तेव्हापासून त्रास झालाच नाही? म्हणजे क्रूज घेऊन गेला आणि तुम्ही घरी लावलं तेव्हापासून अशुद्ध शक्ती दिसलाच नाही घरात? नाही, तेव्हापासून मी शांत झोपते आता रोज. 9 वर्ष तुम्ही व्यवस्थित रात्री झोपत नव्हते? नाही, अजिबात नाही. म्हणजे जागे व्हायचं तर तुम्हाला ते समोर दिसायचं की फक्त भास व्हायचा? दिसायचा तो मला. मी जेव्हा असे डोळे उघडून बघायचे ना, तसा काळा लांबलचक माणूस दिसायचा आणि असे डोळे बंद केले की तो असा चादर खेचायचा, तोंड दाबायचा आणि आईच्या अगदी जवळ गेलं तर आईपासून खूप लांब ढकलून द्यायचा तो मला. म्हणजे हे जे तुम्हाला त्रास होता ते तुम्ही कधी आईला सांगितलं की फक्त स्वतःला असं तुम्हाला अनुभव? सांगायचे मी की आई मला तो दिसतो, इकडे दिसतो, तिकडे दिसतो. तर आई बोली हा प्रार्थना कर, प्रार्थना कर. मी करायची पण तो त्रास होतच राहायचा. जेव्हा मी क्रूस लावला तेव्हापासून तो त्रास मला आता होत नाही अजिबात. तेव्हापासून तो त्रास झालाच नाही. आता 3 महिने झाले. हां, आता मी शांतपणे झोपते. अशुद्ध शक्ती निघून गेला घरातून? हां, म्हणून मी प्रभू येशूला खूप खूप धन्यवाद देते. ताई, मला तुम्ही सांगा, तुमची मुलगी म्हणते की ती जेव्हा रात्री तिला हे सर्व त्रास व्हायचे ती तुम्हाला सांगायची? नेहमी सांगायची. मोठा माणूस उशाजवळ बसतो, अंगावरची चादऱ्या ओढून घेतो आणि मी वर उठून बसते तेव्हा ढकलून देतो. तिला नेहमी सांगायची. मी बोलायची तू प्रार्थना करत राहा. इथून क्रूज घेऊन गेले येशूच्या याच्याशी, तेव्हापासून नाही दिसत तिला. आता 3 महिने झाले ती तुमच्या जवळ झोपते, तर कधी त्याला असं रात्री परत त्रास झाला नाही तिला? नाही झाला. प्रभूने तिला अशुद्ध शक्तीपासून मुक्त केलं आणि तुमच्या घरालाही संरक्षण दिलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमची साक्ष सांगा. माझं नाव शेवंती भंडारी आहे. मी मुंबऱ्यावरून येते. माझ्या जीवनामध्ये प्रभूने खूप मोठे चमत्कार केले. 2002मध्ये माझ्या कानाचा पडदा फाटलेला, दात काढल्यामुळे मी अनेक डॉक्टरांकडे इलाज केला, पण मला काही फरक पडला नाही. मग मला एका बहिणीने इकडच्या केंद्राची माहिती दिली आणि ती मला घेऊन येत होती. मी माझ्या किती दिवस तुमची अवस्था तशीच होती? कानाचा पडदा तुमचा फाटला होता? कोणता कान? उजव्या कानाचा पडदा फाटलेला. या कानाचं? 3 वर्ष. 3 वर्षे सतत पाणी येत होतं आणि ऐकूही येत नव्हतं मला. या कानाला तुम्हाला ऐकू येत नव्हतं? येत नव्हतं. म्हणजे थोडंफार तुम्हाला कमी ऐकायला येत होतं की कसं काय? नाही, ऐकूच नाही येत होतं कानामध्ये. 100% तुम्हाला ऐकायला येत नव्हतं? हा कान तुमचा पूर्णपणे बंद होता? पूर्ण बंद होतं. तुम्हाला कसं कळलं की कानातला पडदा फाटलेला आहे? मी अनेक डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं की तपासणी केले की तुमच्या कानाचा पडदा फाटलेला आहे, ऑपरेशन करावं लागेल. आणि मी ऑपरेशन करण्यासाठी तयार झालेली, कारण खूप त्रास मी सहन करत होती. ऑपरेशनसाठी डॉक्टरनी मला 10,000 रुपये सांगितलेले, पण माझी परिस्थिती खूप बिकट होती. तरी माझी ताई म्हणाली की काही करून तुझं ऑपरेशन करू. मग माझी ताई म्हणाली डॉक्टरला, ऑपरेशन केल्याने काय गॅरंटी देणार? तर डॉक्टर म्हणाला भिंतीला नव्या कलर लावला ते पकडतो की सोडतो?
तर माझी ताई म्हणाली असं का म्हणता? ते म्हणते तुम्हाला कधीही शिंक आली तर तुमच्या कानाचा पडदा फाटेल आणि वारंवार तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तिथेच माझी ताई नाराज झाली आणि घरी आली. नंतर दुसऱ्या दिवशी एका बहिणीने मला इकडच्या प्रभूच्या प्रार्थनेचं सांगितलं. पण तुम्ही ऑपरेशन करायला गेले होते की गेले नव्हते? गेली होती ऑपरेशन करायला आणि त्याच वेळेला ती मशीन बंद पडली. मग मी घरी आली. तेव्हा मग माझ्या ताईला एका बहिणीने सांगितली की प्रभूकडे गेल्याने आजारमुक्ती मिळते. तर मी माझ्या ताईला म्हणाली, त्या बहिणीला तर खूप बाबा लोकांकडे जायचं वेळ आहे, मी काय जाणार नाही, मी आहे तर ट्रेनमधून आत्महत्या करेन, पण मी आता कुठे जाणार नाही, अशी माझी परिस्थिती झाली होती. कारण की 3 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सर्व त्रास सहन केले होते. कानातून तुमचं पू यायचं, पाणी निघायचं सतत पाणी निघायचं. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे काही कामं करत असताना किंवा कुठे गेले तरी पण सतत व्हायचं पाणी. आणि त्याच्यामुळे डॉक्टर काय म्हणाले, तुमचा मेंदूही हलका होणार सतत पाणी जाईल तर. मग त्या बहिणीने मला इकडे घेऊन येण्यासाठी निघालेली. माझी ताई म्हणाली तू एक वेळेस जा, मी तुझ्यासाठी अनेक वेळेस जाईन. मग मी रस्त्याला येत असताना माझी खूप परीक्षा झाली. माझ्या कानातनं सतत सर्दीसारखा पाणी जायचं, पण त्यावेळेस माझ्या कानातनं पू व्हायला लागलेला. मग मी प्रार्थनेमध्ये आली आणि ते सांगण्यात आले की पापांची क्षमा मागा. मला तर काही माहिती नव्हतं इकडच्या प्रार्थनेचं, पण मी उभी राहिली आणि नंतर मी कानामध्ये पाणी येत असेल म्हणून हात टाकलं तर माझा कान एकदम सुक्का ठाक प्रभूने केला. आणि मला 3 वर्ष ऐकायला येत नव्हतं आणि पहिल्याच प्रार्थनेमध्ये मला कानाने ऐकू येऊ लागला. पहिल्याच प्रार्थनेमध्ये तुम्हाला ऐकायला यायला लागलं? पहिल्याच प्रार्थने. 3 वर्षात तुम्हाला अजिबात ऐकू येत नव्हतं या कानाने? नाही येत होतं. आणि जेव्हा तुम्ही ते प्रार्थनेत उभे होते तेव्हा काय घडलं? तेव्हा मी पापांची क्षमा मागण्यासाठी सांगितलेले, पण मला काय माहिती नव्हतं. मी नंतर कानामध्ये असं उंगली टाकून बघितली तर माझं कान एकदम सुक्क आणि मला ऐकायलाही येऊ लागलं. वगैरे काहीच नाही. आणि तुम्हाला पहिल्यांदा तेव्हा ऐकायला यायला लागला पहिल्याच प्रार्थनेमध्ये. माझ्या जीवनामध्ये प्रभूने एवढा मोठा चमत्कार केला. तसंच तुम्ही इथल्या बहिणींना मी सांगत आहे की प्रभूवर विश्वास ठेवा. अनेक आजारातून अनेक समस्यातून तो आपल्याला सोडवणारा जिवंत परमेश्वर आहे. बघा, मला राहायला स्वतःचं एक घर देखील नव्हतं. मी भाड्याच्या घरामध्ये 30 वर्षे राहत होती आणि प्रभूकडे येत राहिले आणि प्रभूने मला सुंदर स्वर्गासारखे 2-2 घर देऊन आशीर्वादित केले आणि खूप धन दौलती खूप दिलेलं आहे. म्हणून मी प्रभू येशूचे कोटी कोटी धन्यवाद देते. 30 वर्ष तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत होते, एक घर सुद्धा नव्हतं स्वतःचा. प्रभूकडे तुम्ही आले, प्रभूने तुम्हाला ऐकण्याची श्रवण शक्ती दिली आणि तुम्हाला स्वतःचे एक नव्हे तर 2-2 घरं देऊन आशीर्वादित केलेला आहे. खूप मी प्रभूचे आभार मानते. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुजाता शिरोडकर आहे. आणि काय तुमच्या जीवनातली काय साक्षी आहे ते लोकांना सांगा. मला लग्नाच्या अगोदरपासून मशालीचं व्यसन होतं. आता माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली. त्याच्या अगोदर व्यसन होतं. ब्रदरांच्या कबरेकडे मी ऑगस्टमध्ये 17 तारीखला गेलेली. तिथून माझं व्यसन सगळं सुटलं मशालीचं. तुम्ही म्हणतात की लग्नाला आता 25 वर्ष झाले, त्याच्या अगोदरपासून तुम्हाला मशालीचं व्यसन होतं. म्हणजे कधीतरी करायचे की नेहमी तुम्हाला सवय होती? नेहमी 5-6 वेळा तरी दिवसातून लावायचे. दिवसात 5 ते 6 वेळा लावायचे. आणि 17 ऑगस्ट आता गेला 6 ते 7 महिने झाले. या दरम्यान तुम्ही एकदाही लावला नाही? नाही. इच्छा होत नाही? तुम्हाला प्रभू येशूने या बंधनातून मुक्त केलेलं आहे. आणि याशिवाय तुमच्या मिस्टरांची काय साक्षी आहे? माझे मिस्टर एअर इंडिया कंपनीत कामाला आहेत, सुपरवायझर म्हणून. तर त्यांचा दाखल्यामध्ये 68 लिहिलेलं होतं, म्हणजे दाखला त्यांचा. आणि कंपनीने 2 वर्ष 66 केलेलं. आणि मी त्यांची म्हणजे त्यांच्याकडून ते चुकून झालेला होता की 68 करायची होता तर 66 झालं. आणि 2024मध्ये आमची जूनमध्ये रिटायरमेंट होती, म्हणून आम्ही तयारी केलेली म्हणजे निघायचं. कारण मी क्वार्टर्समध्ये राहते कंपनीच्या. तर देवाने एवढा मोठा चमत्कार केला की मी त्यांचा दाखल्याची जी झेरॉक्स आहे ना, ती 4-5 महिन्यापूर्वी आणून पेटीमध्ये टाकली. विनंती पेटीमध्ये टाकली? हां. आणि देवाने एवढा मोठा चमत्कार केला की त्यांची 2 वर्ष वाढली.
जे त्यांच्या 2 वर्ष अगोदरच जाणार होते ते 2 वर्ष वाढली. आणि आम्ही 24मध्ये रिटायरमेंट होणार होती, ती आमची 26मध्ये रिटायरमेंट होणार आहेत. प्रभूने तुमची इच्छा पूर्ण केली. खूप इच्छा पूर्ण केली. मी उपवास प्रार्थनेला येते ना, तर उपवास प्रार्थने दिवशीच मी प्रार्थना केलेली, देवा यांची 2 वर्ष वाढ होते म्हणून. आणि देवाने तुमची प्रार्थना ऐकली आणि त्याप्रमाणे घडलंही. प्रभूने अद्भुत कार्य केलं. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमचं नाव सांगा. उज्ज्वला अशोक कांबळे. तुमच्या पतीची काय साक्ष आहे? माझ्या पतीची साक्ष आहे, गेल्या म्हणजे 2022मध्ये माझ्या पतीच्या जीवनात एकावर एक संकट येत राहिलं. पहिलं त्यांना अल्सर सांगितलं. तर आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेलो, तर त्यांना हिरव्या अशा उलट्या व्हायच्या. तर डॉक्टरांनी काय सांगितलं की त्यांना ना भाईंदरच्या डॉक्टरांनी सांगितलं की ॲसिडिटीमुळे होते म्हणून. ॲसिडिटीमुळे होते आणि त्यांनी गोळ्या दिल्या, तरी पण त्यांना तसंच उलट्या व्हायच्या. म्हणून मी परत घेऊन गेले, तर त्यांना सांगितलं की आहे ना की त्यांची टेस्ट करायला लागेल, सोनोग्राफी हे करायला लागेल. तर मी बोलले सोनोग्राफी कशाला, म्हणून मुलांनी त्यांना बॉम्बेला घेऊन गेलं. तर बॉम्बेला त्यांना सांगितलं की एंडोस्कॉपी करा म्हणून. तर एंडोस्कॉपीमध्ये त्यांना अल्सर सांगितलं म्हणजे की त्यांना आतड्यांना सूज येत होती आणि जे काय खात होते ना ते पचत नव्हतं, म्हणजे ते हे उलटी होऊन हिरव्या उलट्या व्हायच्या. मग त्यांना आहे ना मग नाकातून असं तोटी घालून ते त्यांचे जमा झालेलं अन्न आहे ना ते काढलं. मग मी त्यांच्यासाठी आहे ना प्रार्थना माध्यमचा वापर केला. मग त्याच्यातून ते बरे झाले, घरी आले. पण हे असं आमचं आहे ना ह्या 3 वेळा हे असं झालं की 1-1.5 महिना आमचा हॉस्पिटलमध्ये, तर 8 दिवस घरी असं. मग दुसऱ्या वेळी परत तसंच. मग ते विसरायला लागले. काय त्यांना आठवत नव्हतं, काय बोललेलं पण आठवत नव्हतं. मी बोलले असं काय होतं आहे म्हणून, आणि त्यांच्या पायाला पण सूज यायचा. म्हणून मग मी पूजा सिस्टरांना सांगितलं की मला मोठ्या सिस्टरांकडून प्रार्थना घ्यायचं आहे म्हणून. तर सिस्टरांनी प्रार्थना केली त्यांच्यासाठी. पण आणि अगोदर त्यांचे पायाचं निदान त्यांना डॉक्टरांना माहिती नव्हतं, माहीतच पडायचं नव्हतं की आम्हाला बोलायचे की डायबिटीसमुळे त्यांच्या पायाला सूज येते म्हणून. तर आम्हाला सांगितलं की त्यांचे 4 डायलिसिस करायला लागेल. तर मुलं बोलले की मग कंटिन्यू नाही ना होणार. ते बोलले नाही त्यांचं क्रिएटिव्ह वाढलं आहे ना, म्हणून 4 डायलिसिस त्यांना करावं लागेल म्हणून. तो पण त्याच्यामध्ये ना त्यांना फिट येईल. पण त्यावेळी त्यांना फिट नाही आली. दुसऱ्या वेळी त्यांना फिट आली आणि सारखी कंटिन्यू त्यांना फिट येत होती म्हणून त्यांना आहे ना इथे ICUमध्ये घेऊन गेले. तर त्यांचं आहे ना हृदयाचे ठोके वाढले. मी केंद्रामध्ये आहे ना फोन केला. तर तिथून मला सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू, आणि मला एक वचन पाठवलं आलं की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावरही विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास, असं मला वचन आलं. मी त्या वचनावर विश्वास ठेवला आणि मग त्याच्यातून पण ते बाहेर आले. तेव्हा पण आमचा 1 महिना असंच हॉस्पिटलमध्ये गेला. मग मी तेव्हा आहे ना हॉस्पिटलमध्ये होती आणि मी सारखी देवाची स्तुती करत होती. देव चांगला आहे, देव अनंत असं चांगला आहे. मी नेहमी अशी स्तुती करत होती. मग तिसऱ्या वेळी परत त्यांचा अचानक आहे ना निमोनिया ताप, ते पण त्यांचं ते आजार त्यांना माहितीच नाही पडला, निमोनिया तापाचं. आणि होमोग्लोबिन वाढलं आणि मग त्यांची ती सुरुवात आहे ना सकाळी उठले ना की त्यांचे आहे ना चक्कर यायची. आणि संध्याकाळचे त्यांना आहे ना संध्याकाळी बोलायचे मला टिका लाव म्हणजे ब्रदर यांच्या आशीर्वादित माती कबरेची माती म्हणून असं क्रूज लावलं की ते शांत व्हायचं. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रार्थना करण्यात आली त्याच्यानंतर त्यांच्या जीवनात देवाने कार्य करायला सुरू केले आणि हळूहळू त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार व्हायला लागला आणि म्हणजे ते चालायला वगैरे लागले, खायला वगैरे लागले. आणि आहे ना मग नंतर डिस्चार्ज दिला ना तेव्हा मी एक साक्ष ऐकलेली केंद्रामध्ये. त्या बहिणीच्या पण जीवनात अशीच समस्या होत होती. मग तिने आहे ना हॉस्पिटलपासून घरपर्यंत आहे ना स्तुतिगीत लावलं, स्तुतिगीत चालूच ठेवलं. मग मी पण त्यांना डिस्चार्ज देताना ना स्तुतिगीत चालू ठेवलं. हे बोलत होती बंद कर म्हणून. तर मुलगा पण बोलला की इयरफोन घाल, मेलू नको चालूच राहू दे म्हणून. पण मग मी बॉम्बे हॉस्पिटलपासून ते भाईंदरपर्यंत स्तुतिगीत चालूच ठेवलं. आणि मग आता तिथून मग माझ्या मिस्टरांना काहीच आजार नाही, काय नाही.
आणि तसंच ते खात पण नव्हते, काहीच नव्हतं खात होते. तर मी गुड फ्रायडेच्या वेळी पूजा सिस्टरांनी मला म्हणजे गेल्या वर्षी 2023 मध्ये 2023 कुरमुरे आणि केळं दिलं बांधून दिलं. मग तिथून ते खायला लागले, म्हणजे खायचेच नव्हते, खात पीत नव्हते. गेल्या वर्षी 2023 मध्ये गुड फ्रायडेला तुम्ही इथून कुरमुरे केळं घेऊन गेले आणि जेव्हा कुरमुरे केळं दिले ते खायला लागले. खायला पण लागले. आणि मग दररोज मी प्रार्थनेत येत राहिली आणि मला बोलायची माझ्यासाठी खिचडी घेऊन ये, आणि खिचडी पण आवडीने खायची. विचारायचे आणलीस की नाही, मी बोलले हो आणले म्हणून तुमच्यासाठी खावा. तेव्हापासून त्याच्या जीवनात देवाने कार्य करायला सुरू केलं आणि ते खायला लागले. म्हणजे त्यांचा तुम्ही ते सांगतात की त्यांना ते शरीरात जेवण जात नव्हतं, म्हणजे उलटी पण त्रास निघून गेला. आणि त्यांचे जे ते आजार होते ते अल्सरचा आजार किंवा किडनीचा आजार आणि जो त्यांचा जो निमोनियाचा ते त्याचे रिपोर्ट सर्व नॉर्मल आले. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. भाऊ तुमची एवढी अवस्था वाईट होती की ते सांगता की तुम्ही जेव्हा तुम्ही हिरव्या कलरची उलटी करायची खायला पण. हो, हिरव्या कलरची उलटी व्हायची. मला काय माहीत नव्हतं, सगळं तिलाच माहीत आहे. म्हणजे तुम्हाला काय माहीत नव्हतं, सगळं तुमच्या पत्नीने बघितलं. परंतु आता तसं तुम्हाला काय जाणवतं का, त्रास तर कसा होतो का? नाही, आता कसला त्रास नाही. तुमची साक्ष सांगा. माझं नाव शीतल मदलानी आहे. हा बाळाला कावीळ झालेला 5 दिवसापासून. एवढा कावीळ झाला की पूर्ण शरीर पिवळं आणि डोळे सगळे पिवळे झालेले. आम्ही याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, रिपोर्ट केलं. डॉक्टरने सांगितले तुम्ही याला ॲडमिट करा. ॲडमिट केलं तर 5 दिवस करावं लागेल, कारण 5 दिवसामध्ये तुमची 1 दिवसाची फी तुमची 7,000 एका हॉस्पिटलमध्ये सांगितलं, एका हॉस्पिटलमध्ये 8,000 सांगितलं. आणि मी ते काही केलं नाही. इकडे प्रार्थनेला घेऊन आली आणि पूजा सिस्टरांनी प्रार्थना केले आणि तसंच प्रार्थना विनंती व्हॉट्सअपच्या नंबरवर मी पाठवली होती आणि तसंच मग इथं घेऊन येत राहिली. प्रभूने त्याला 4 दिवसामध्ये बरं केलं म्हणून धन्यवाद देते. आणि माझी दुसरी गवाही आहे, मला झोपायच्या टायमाला छातीत एवढा त्रास व्हायचा, श्वास घ्यायला पण त्रास व्हायचा. उलट मला रात्रीचाच त्रास व्हायचा जास्ती. मी झोपू शकत नव्हती आणि मी नाही बसू शकत होती. आणि मी डिसेंबरमध्ये शिबिर घेतला आणि शिबिरमध्ये मला प्रभूने बरं केलं म्हणून धन्यवाद देते. आता मी बरेच दिवस झाले एकदम छान झोपते आणि मला छातीचा त्रास आणि श्वासचा त्रास बंद झाला म्हणून धन्यवाद देते देवाला. तसंच माझी तिसरी गवाही आहे, जेव्हा मला रक्तस्रावणीचा त्रास होता, ते मला खूप होता. पूर्ण 1 महिना मला त्रास होता. इतका होता की मी थकलेली होती आणि कमजोर पण तेवढी झाली होती. मला ॲडमिट केलं, सोनोग्राफी केलं. त्यामुळे सांगितलं की तुझ्या गर्भशयामध्ये गाठी खूप 15 ते 16 गाठी आहेत आणि तुला हे गाठीबद्दल कोर्स करावा लागेल आणि नाहीतर तुम्हाला ह्याच्यावर इलाज चालूच ठेवला पाहिजे जोपर्यंत ते कमी होणार नाहीत. कमसे कम 6 महिने तुम्हाला औषधं चालू ठेवावं लागतील, त्याला वर्ष पण लागेल. मी म्हटलं की देवा मी आता काय करू, मी काही नाही करणार, मी शिबिरमध्ये जाणार आणि सिस्टरांकडून आशीर्वाद घेणार, मी बरी होईल. आणि तसं मी परत पुन्हा मग शिबिर घेऊन गेली, आशीर्वाद घेऊन गेली. तसंच इथं प्रार्थना विनंती मी टाकत राहिली. त्याद्वारे जेव्हा सिस्टर आशीर्वाद देतात तेव्हा मी पोटावर हात ठेवली. सिस्टरचे वचन मी ऐकत राहिली यूट्यूबवरती. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा पण सिस्टरांचे वचन मी ऐकत होते. सिस्टर जेव्हा आशीर्वाद देत होते तेव्हा मी पोटावर हात ठेवत होते. त्याद्वारे प्रभूंनी मला पूर्णपणे बरं केलं म्हणून धन्यवाद देतो. तर सिस्टर जेव्हा डोक्यावर म्हणजे हात पहिल्यांदा मी परिवार मीटिंग जॉईन केली. पहिल्याच दिवशी सिस्टरांनी जेव्हा आशीर्वाद दिले, मी म्हटलं की येशू बाप्पा, जेव्हा सिस्टर माझ्या डोक्यावर हात ठेवतील माझ्या शरीरातली हर बिमारी तू काढून टाकशील, हे माझा विश्वास आहे. आणि प्रभू त्याद्वारे मला बरं केलं म्हणून प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देते. तुमच्या विश्वासाद्वारे प्रभूने कार्य केलं आणि एवढी गाठी जे तुमच्या पोटामध्ये ते सगळी गाठी नाहीशी झाली. पुन्हा मी सोनोग्राफी केली, माझ्या पूर्ण गाठी निघून गेल्या म्हणून प्रभूला कोटी कोटी धन्यवाद. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. प्रभूने यांना वाचवलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. सुमन सूर्यवंशी. आणि काय झालं होतं तुम्हाला? मला पॅरालिस झालं होतं, माझे हात पाय असं उचलत नव्हते. मग मी खूप दिवस असं जाग्यावरच होते, चालायला पण येत नव्हतं, आंघोळ करायला येत नव्हतं, माझी सुननं सर्व करायची. मग मी थोडा दिवस सोलापूरला घेऊन गेलं. सोलापुरात 2 वेळेस नेलं तर पण काही झालं नाही आहे. मग शेवटी इकडे वाडाला बोलले लोक की इथं जावा, चांगलं होईल तुम्हाला. म्हणजे तिकडे तुम्ही कुठे गेलो होते? वाडाला? वाडाला आहे, वाडाला हॉस्पिटल आहे पालघर जिल्ह्यामध्ये. तिकडे गेल्यावर पण मला काहीच वाटत नव्हतं. मग एका रविवारी गेलो आम्ही, तर मी जाते वेळेस इथून माझा भाऊ बोलला, बघ इथं इथं प्रार्थना होते मग वंदना सिस्टरची, तू जाशील का? तर मी बोललो हो जाईन. मला सोबत भेटल्यावर मग माझी बहीण येते, मग बहिणीसंग आली इथं. मग पहिल्या सोमवारी आली तेव्हा मला रविवारी इथं थोडं मला सांगायला झिंझड्या आल्या. मी म्हटलं मध्ये तशीच आली पाय वडत थोडं पाय वडायची. तर माझी मुलगी म्हणायची की तू माझी डिलिव्हरी करू शकत नाहीस आणि माझ्या बाळाला आंघोळ पण घालत नाहीस. तर मी म्हटलं मी देवावर विश्वास ठेवते, तुझं सर्व चांगलं होईल.
मग जेव्हा माझी सून मला करायची की म्हणायची आई तुम्ही घाबरू नका. म्हणजे आता तुम्ही मला सांगा की जेव्हा तुम्ही रविवारी इकडे पहिल्यांदा प्रार्थनेत आले तेव्हा काय घडलं नक्की? मला इथं इथून दर्जातून आलं तेव्हाच मला सांगायला काठी आले आणि माझा हात असं मोकळं मोकळं वाटायला लागलं. तर मी म्हणाले देवा मला इथं झालं, आज चांगले झाले. मी गेले घरी पोऱ्याला म्हणते मला काहीतरी चांगलं वाटत आहे समज मला. तर माझी मुलगी म्हणते की आई तू इथं कुणाला पण सांगू नको, तुझी साक्षी तिथं जाऊन तू सांग. माझी मुलगी प्रार्थना करायची, पायाला मग बरोबर लावायची, तू उठशील. मी उठायला होत नव्हतं मला. ती तुम्हाला धीर द्यायची आणि विश्वास द्यायची की तू बरी होणार. आणि मग नंतर तुम्ही शिबिर कधी केले? शिबिर 15 दिवस झालं पूर्वी केलेले, आता 15 दिवस झाले शिबिर केले. मग शिबिरमध्ये आल्याच्या नंतर मला एकदम असं हात बीत माझा असं अंगाला काटे आल्यासारखे झाले. मग माझा हात उचलायला लागले तर हात पण उचलतो, पाय पण माझा बरा झाला. म्हणून मी येशूला धन्यवाद देते. शिबिरात जेव्हा तुम्ही आले होते तेव्हा तुमचा हात पाय व्यवस्थित उठत नव्हता? असं पाय वडत चालायची, अशी चालायची तशीच चालत जायची. मी कोशिश करायची की देवा मला बरं कर, मी कुठं गेले तरी पण मी पडणार नाही आहे. कसे ओढत जायचे जरा दाखवा लोकांना. अशी चालायची, अशी करायची, असं चालायला येत नव्हतं. असं म्हणजे हेटकत चालायची, पायऱ्या पण चढायला होत नव्हतं. मग तिथं गेल्याच्या नंतर मी इथं आल्याच्या नंतर मी पूर्णपणे बरी झाली. मी ते समोर या. तुम्ही आले तेव्हा असं जसं तुम्ही दाखवलं असं चालत तुमच्यासोबत तुमची बहीण होती. आणि शिबिरात आल्यानंतर नक्की काय घडलं? नक्की काय मला असं देवानं की मी उठल्यानंतर असं म्हटलं मी देणार नाही आहे साक्षी, मला द्यायला साक्षी होत नाही आहे. देवा मी काय करू? मग आज आल्याच्या नंतर पण मला साक्षी द्यायला होत नव्हतं, उठायला होत नव्हतं. मी तिथं बसले होते ब्रदरच्या खाली, तर मला एकदम डोळ्यावर असं चमक मारलं आणि पांढऱ्या वस्त्रावरती उठ लवकर उठ, तू जा साक्षी द्यायला, तू अशी घरी जाऊ नको, आज साक्षी देऊन जा, तुझी पूर्णपणे साक्षी दे. म्हणून मला देवानं असं उठवलं. तेव्हा मी सुनाला बोलले की मी जाते, साक्षी देते आज मी, म्हणून मी इथं आले साक्षी द्यायला. आणि आज तुम्ही बोलतायत की तुम्हाला ते प्रकाश पडला जेव्हा तुम्ही ब्रदरांच्या तिथं बसल्यावर ब्रदरच्या खाली बसले होते. तिथं ब्रदरांचे फोटो आहे तिकडे, त्याच्या खाली तुम्ही बसले होते. त्यावेळी तुम्हाला असं आतून प्रेरणा झाली की साक्षी दे. आणि तेव्हापासून शिबिरात गेल्यानंतर घरी तुमचा हातपाय व्यवस्थित काम करायला लागलं? काम करायला लागलं. मी जेवण पण असं मला मुलाला असं भरवायला होत नव्हतं. असं भाकर बी घेतलं तर की असं अंग थरथर करायचं. उजव्या हाताला त्रास होता? हाताला त्रास व्हायचा. आता तुम्ही व्यवस्थित चालू फिरू शकता. लोकांना चालून दाखवा तुम्ही. तिथपर्यंत जा. या आता इकडे समोर या. आता त्रास नाही? त्रास नाही आहे काय. या त्रासाचा काळ किती महिने तुम्हाला असा त्रास होत होता? मला 6 वर्ष झाला असा त्रास होता. तर 6 महिन्यापूर्वी मला असं कुठं मी डॉक्टरकडे माझ्या मुलानं घेऊन फिरवलं. आणि या 6 महिन्याच्या काळामध्ये तुमच्या सुनेनं तुमची खूप सेवा केली? माझी सुनेनं सेवा केली, साडी घातली, मला ब्लाऊज घालता सर्व काही ती करायची. ताई मला सांगा की तुमची म्हणजे सासूला हे त्रास होता, तुम्ही पाहिलं असेल ना तिला काय त्रास होता? खूप त्रास व्हायचा त्यांना. म्हणजे ब्लाऊज घालायला यायचं नाही, आंघोळ करायला यायचं नाही, जेवायला गेलं तर असं म्हणजे खालीच हे व्हायचं, हात उठायचा नाही, हात पाय काहीच नाही. बाथरूमला किंवा म्हणजे असं घेऊन जायचं असेल तर पकडून घेऊन जायचं, इतका त्रास होता त्यांना. आता जेव्हापासून ते म्हणतात की शिबिर करून गेल्यानंतर तुम्ही स्वतः पाहिलं असेल की आता ते स्वतःचं सर्व काही करतात? हो, स्वतःचं काम स्वतः करतात. प्रभूने त्यांना बरं केलेलं आहे. हो. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझे
सर्व सण टाळ्या वाजवा, प्रभूचे आभार म्हणा. अंतकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. देवाचं महान सामर्थ्य तुमच्यावर येत आहे, येत आहे. या क्षणाला प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे. मोठ्या आवाजात देवाला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभूकडे, तो इकडे आहे. प्रभू येशू या ठिकाणी आहे. ही संपूर्ण जागा त्याच्या पवित्र उपस्थितीने भरून गेलेली आहे. तुम्ही माणसासमोर नाही, जिवंत देवासमोर उभे आहात. आणि म्हणून आपले डोळे बंद ठेवून हृदय त्याच्याकडे लावा. आत्म्याने प्रभूला बघा, कारण प्रभू आत्मा आहे. तो किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे. त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. बघा त्याच्याकडे. तो आपल्याला सोडत नाही, विसरत नाही. आपण त्याला विसरतो, पण तो आपल्याला कधी विसरत नाही. 24 तास त्याचे डोळे आपल्याला पाहत असतात. तो आकाशातून आपल्याकडे पाहत असतो. आपलं रक्षण करण्यासाठी त्याचे देवदूत आपल्या अवतीभोवती ठेवतो. तो आपल्या शरीराचा आणि आत्म्याचा खरा बाप आहे, ज्याला आपली खरी काळजी आहे. तुम्ही कितीही दुःखात असाल, आजारात असाल, त्रासात आणि कष्टात असाल, तरी घाबरू नका. प्रभू येशू तुमच्यावर प्रेम करत आहे. तुमचं सगळं ओझं त्याच्या हातात द्या. तुमचे आजार, तुमचे कष्ट, तुमच्या वेदना, तुमचं दुःख सगळं प्रभूच्या हातात द्या. कारण तो आपल्याला जीवन देतो, विपुल जीवन, आनंदाने भरलेलं, शांतीने भरलेलं, आरोग्याने भरलेलं असं जीवन तो आपल्याला देतो. सगळं ओझं प्रभूच्या हातात द्या आणि त्याला धन्यवाद द्या. कारण त्याचं प्रेम सर्वश्रेष्ठ प्रेम आहे. आपल्याला वाचवण्यासाठी तो स्वर्गातून जगात आला आणि आपल्या पापमुक्तीसाठी त्याने स्वतःचं बलिदान केलेलं आहे. येशू ख्रिस्त आपल्याला वाचवण्यासाठी क्रूसावर मरण पावला. आपल्या पापमुक्तीसाठी त्याने त्याचं पवित्र रक्त ओतलं आहे. आभार माना त्याचे, कारण त्याने आपल्याला वाचवलं. त्याने आपल्याला वाचवलं. त्याने आपल्यासाठी स्वर्गाचा रस्ता मोकळा केला. त्याने आपल्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडला. आभार माना त्याचे. त्याच्या बलिदानामुळे आपण पापमुक्त झालो. त्याला बसलेल्या मारामुळे आपण निरोगी झालो. आपल्याला शांती देणारी शिक्षा प्रभूने स्वतः भोगली. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. हृदय उघडून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू मला वाचवलंस, तू मला जीवन दिलंस, नवीन जीवन दिलंस. तू मला बरं केलंस, माझे अश्रू पुसलेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझा प्रभू आहे, तू माझा मुक्तिदाता आहे, तू माझा आधार आहेस, माझ्या जीवाचा आनंद आहेस, तूच माझ्या हृदयाचा राजा आहेस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझी स्तुती हो. तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. अगदी अंतकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता शांत होऊन प्रभू समोर आपला हृदय उघडा. आठवण करा, तुमच्या मनात कोणाविषयी राग आहे, तुम्ही कुणाचा द्वेष करत आहात, कुणाबद्दल तुमच्या मनात कटुता भरलेली आहे. आज त्या सगळ्यांना क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे.
ज्याने तुम्हाला त्रास दिला, तुमचा अपमान केला, विश्वासघात केला, फसवलं, बदनामी केली, तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं, अशा सगळ्यांची आठवण करा. तुमच्या मनात स्वतःच्या बायकोविषयी राग असेल, नवऱ्याविषयी राग असेल, आई वडील, भाऊ बहीण, सासू सासरे, सून, जावई, कोणतेही नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी किंवा इतर कुणीही असतील ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे, त्या सगळ्यांना क्षमा करा. ही प्रभूची आज्ञा आहे. जर आपण दुसऱ्यांना क्षमा केली तर देवपिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा करेल. आणि म्हणून कुणाबद्दलही राग ठेवू नका, क्षमा करा सगळ्यांना. क्षमा करा, क्षमा करा. टच टच टच. आणि आता स्वतःची पाप प्रभू येशू समोर कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने पाहिलेल्या वाईट गोष्टी, तोंडातून निघालेले वाईट शब्द, कुणाला शिव्या दिल्या, कुणाची चेष्टा केली, कुणाची निंदा केली, सगळं सगळं कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल, आपलं पाप कबूल करा. भावांनो, तुम्ही आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करत नसाल, तिचा अपमान केला असेल, मारलं असेल, कबूल करा. तुम्ही आपल्या वृद्ध आई वडिलांचा सन्मान केला नसेल, कबूल करा. मुलांनो, तुम्ही आई वडिलांचं ऐकत नसाल, त्यांच्याशी उद्धट वर्तन करत असाल, खोटं बोलत असाल, कबूल करा. प्रत्येक जण आपापली पाप प्रभू समोर कबूल करा आणि नम्रपणे सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झालेली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. आपण देवाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेली आहेत म्हणून स्वतःला दुःख होऊ द्या. प्रभूला सांगा, प्रभू, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होत आहे, मला वाईट वाटतंय, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता क्षमा मागा प्रभू जवळ. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आपल्यासाठी त्याने त्याचं पवित्र रक्त ओतलं आहे. आत्म्याने प्रभूच्या क्रूसाकडे बघा, दोन्ही हात उंच करा आणि त्याला हृदयातून हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला तुझी गरज आहे, तुझ्या दयेची गरज आहे, दया कर माझ्यावर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने माझा आत्मा शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील
सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सोस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला ते सर्व अवयव मोकळे होत, मोकळे होत. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठावले जावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाहीये त्यांना प्रभू नोकरी देव. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देव. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देव. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. सर्वजण टाळ्या वाजवा आणि प्रभूचे आभार माना. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा असेल त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं कार्य करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. तुमच्यापैकी ज्यांनी अजूनही प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही आहे, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात सोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे प्रार्थना बोला. ज्यांनी आधीच विश्वास ठेवला आहे आणि तारण मिळवलं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलायची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत.